अहिल्यानगरच्या इसळक गावात 9 वर्षाच्या मुलावर बिबट्याने हल्ला केलाय। बिबट्याच्या हल्ल्यात राजवीर कोतकर गंभीर जखमी झाले आणि बिबट्याच्या हल्ल्यानंतर गावकरी संतप्त झाले। बिबट्याच्या हल्ल्याच्या निषेधार्थ आज 3 गावांनी बंद पुकारलाय। आंदोलन करायचं की नाही यासाठी महत्त्वाची बैठक आहे। कुणाल जयकर आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत थेट जोडले गेलेले आहेत। कुणाल, आपण पाहतो इसळक गावातील नागरिक चांगलेच आता आक्रमक झालेले आहेत, संतप्त झाले आहेत, काय सांगाल? ऋषाली, नक्कीच आपण बघतो की बिबट्याचे हल्ल्याचं प्रमाण जे आहे ते वाढलेलं आहे। गेल्या 2 दिवसापासून 2 चिमुरड्यांवरती हल्ला केलेला आहे, तर एका 5 वर्षीय चिमुरडीचा यामध्ये मृत्यू देखील झालेला आहे। आता हा काल रात्री एक 9 वर्षीय चिमुरड्यावर हल्ला केलेला आहे, यामध्ये तो गंभीर जखमी झालेला आहे आणि याच्या निषेधार्थ आज 3 गावांनी जवळपास हा बंद पुकारलेला आहे। गावकरी संतप्त आहे, शेतकऱ्यांना शेतावर जाता येत नाही किंवा विद्यार्थ्यांना शाळेत देखील जाता येत नाही। त्यामुळे आता कुठेतरी या बिबट्याला ठार मागण्याची परवानगी द्यावी अशी मागणी जी आहे ते गावकरी करत आहेत। आपण बघतो की रियांका पवार या 5 वर्षीय चिमुरडीचा यामध्ये दुर्दैवी मृत्यू झाला होता। बिबट्याने त्याच्यावर हल्ला करून तिला ओढून नेलं होतं। तर काल देखील रात्री आपण 9 वर्षीय राजवीर कोतकर या चिमुरड्यावरती बिबट्याने हल्ला केलेला आहे आणि त्यामध्ये तो गंभीर जखमी झालेला आहे। सध्या त्याच्यावर उपचार सुरू आहे। मात्र कुठेतरी आता संतापाची लाट जी आहे ती गावकऱ्यांमध्ये बघायला मिळते आहे। जवळपास हे 3 गावांचा परिसर जो आहे त्यामध्ये बिबट्यांची संख्या जी आहे ती मोठ्या प्रमाणात आहे। दररोज कुत्र्या असतील किंवा शेळ्या जनावरे। धन्यवाद कुणाल, तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी। तर मीरा भाईंदरमध्ये शासन आपल्या दारी कार्यक्रमांतर्गत जनता दरबार या कार्यक्रमाला मंत्री गणेश नाईक दाखल झालेले आहेत। मंत्री प्रताप सरनाईकांच्या मतदारसंघात गणेश नाईक यांचा हा जनता दरबार। तिथं मोठ्या प्रमाणात पार्किंग सुद्धा केली जाते, मोठी दुर्घटना घडेल असा सुद्धा तिथं प्रकार घडण्याची शक्यता आहे। याकडे तुम्ही कसं पाहता, त्याकडे तुम्ही कारवाई करणार का? मूल ज्यांचा सातबाऱ्या उतारावर ज्यांची नावं असतील अशा ठिकाणी जरी सॉल्ट पेन म्हणजे मिठाग्र असतील तरी सुद्धा केंद्रीय पातळीवर जाऊन त्या ठिकाणी मूल शेतकऱ्यांच्या जागा त्यांच्या कशा होतील यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत। मीरा भाईंदर त्रस्त आहे टोल नाक्याच्या या कोंडीमुळे जे होणारी वाहतूक कोंडी, मित्र पक्ष स्थलांतर करते आपल्याकडनं बाकीचे ऐकूया प्रश्न असेल। प्रतापजी सरनाईक हे आमचे मित्रच आहेत, ते परिवहन मंत्री आहेत। टोल नाका जो देसर चेक नाकाच्या बाजूला तिथं टोल नाका पूर्वी आता आहे, पण तिथे पहिल्यांदा जकात नाका होता। बाब अशी जकात नाक्याची जागा जर का या टोल नाक्याला मिळाली तर तिथून हा प्रश्न सुटेल। एरवी तिथून पाठीमागे कुठे जागा आहे, तिथून जर का भाईंदर नगरपालिकेच्या परिसरात जर टोल नाका हटवलं, जागा कुठे रुंद कुठेच नाही। पलीकडे येऊन नॅशनल पार्क आहे, नॅशनल पार्कच्या जागा तर मिळू शकत नाही आणि पलीकडे गेला तर मग पालघर तालुका जिल्हा आहे। ताई, मुंबई महापालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार असं रमेश चेन्नीतला जे काँग्रेसचे राष्ट्रीय प्रभारी आहेत त्यांनी वक्तव्य केलेलं आहे आणि हेच वक्तव्य ज्योती गायकवाड यांनी सुद्धा केलंय। कसं पाहता याकडे? मुळामध्ये त्यांच्या पक्षातले ते प्रमुख नेते आहेत आणि त्याच्या काही पदाधिकाऱ्यांनी जर त्यांच्याकडे काही मागणी केली असेल तर त्या प्रमुखाला काही निर्णय घ्यावे लागतात आणि जर ते तसे घेत पण असतील तर महाविकास आघाडी म्हणून आम्ही जे सगळे एकत्र झालेलो आहोत याच्यासाठी पक्षप्रमुख म्हणून जे जे आमच्या पक्षाबरोबर आहेत त्याचे सगळे पक्षप्रमुख म्हणून याचा विचार करतील। पण काही म्हणजे एकदमच असं स्पष्टपणे म्हणण्यापेक्षा जर इतर मित्रपक्ष आहेत त्यांच्या नेत्यांनी एकत्र येऊन निर्णय घेऊन नंतर मग असं बोलणं हे उचित नाही का? आता प्रत्येकाचा विचार करण्याची पद्धत, मांडण्याची पद्धत ती त्यांच्या मांडण्यासाठी दिलेली त्याची घेतलेली स्वायत्ता काय आपण त्याला करू शकतो? आपल्या समोर जो प्रश्न आला किंवा आता त्याला काय उत्तर ते आम्ही आमचं बघू। पण समन्वयाचा प्रश्नही या निमित्तानं उपस्थित होतोय, तर तो दिसतोय, सगळीकडे दिसतोय, तो नुसता महाविकास आघाडीतच नाही, बिहारच्या सगळ्या ह्याच्यात दिसतंय। बिहारच्या निवडणुकीत घेतल्यामुळे कुठेतरी महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसची कोंडी झाली, कारण तो वैचारिक वाद सुद्धा आहे।
आणि त्यामुळे काँग्रेस स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेते असं सुद्धा काही दिवसांपूर्वी हर्षवर्धन सपकाळ यांनी वक्तव्य केलं होतं. हे अडचणीचं ठरतं आणि याचा फायदा जो आहे तो महायुतीला होईल महानगरपालिका निवडणुकीत, असं वाटतं तुम्हाला? आता ह्यांच्या नेत्यांनी बिहारचं एकंदर झालेलं राज बघूनही त्यांना वाटत असेल अशा पद्धतीने जावं, तर त्यांना कोणी थांबवू नाही शकत, त्यांच्या वरिष्ठ थांबवू शकतात. पण बिहारमध्ये जी परिस्थिती काँग्रेसची बघायला मिळाली होती तर तशीच परिस्थिती महानगरपालिका. अजित पवार यांच्याकडून दिल्लीत अमित शहांची भेट घेण्यात आली. पार्थ पवारांच्या पुण्यातील जमीन गैरव्यवहार प्रकरणानंतर या भेटीला महत्त्व आहे. पार्थ पवारांच्या जमीन प्रकरणासंदर्भात चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती आहे. तर जमीन प्रकरणातील वस्तुस्थिती अजितदादांनी शहांना सांगितली असं सूत्रांमार्फत कळते. काही दिवसांपूर्वी अजितदादांची वर्षावर फडणवीसांसोबतही बैठक झाली होती. अजित पवारांकडून अमित शहांची त्यांच्या कृष्ण मेनन या निवासस्थानी भेट. अजित पवारांनी रात्री 10 वाजता अमित शहांची भेट घेतली. पार्थ पवारांच्या जमीन प्रकरणासंदर्भात भेटीत चर्चा झाल्याची माहिती. जमीन प्रकरणातील वस्तुस्थिती अमित शहांना सांगितल्याची माहिती. आगामी काळातील स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या अनुषंगानं चर्चा. अजित पवार अमित शहा यांच्यात जवळपास अर्धा तास चर्चा.